0 ते 5 वर्ष वयोगटातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निर्धार. सशक्त बालक हीच देशाची खरी संपत्ती असून 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब मिळणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या विश्रामबाग येथील प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 5 येथे आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री महोदयांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. महापालिका क्षेत्रात 53,887 बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेसाठी महापालिकेने अद्ययावत यंत्रणा सज्ज केली आहे. आरोग्य यंत्रणा 10 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 33 आयुष्यमान आरोग्य मंदिरे, 7 मनपा दवाखाने आणि 2 प्रसूतिगृहे कार्यरत आहेत. लसीकरण मोहिमेसाठी 289 पोलिओ बूथ, 839 कर्मचारी, 229 गृहभेट पथके, 25 मोबाईल टीम आणि 55 ट्रान्झिट टीम तैनात करण्यात आले आहेत. बेघर कुटुंबे, वीटभट्ट्यांवरील ऊसतोड कामगारांची वस्ती, धार्मिक स्थळे आणि मंगल कार्यालयात आश्रय घेणाऱ्या बालकांसाठी विशेष मोबाईल व नाईट टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की भारत पोलिओमुक्त झाला असला तरी हा आजार पुन्हा परतू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. या सोहळ्यात कोविड-19 काळात कर्तव्य बजावत दिवंगत झालेले महानगरपालिका आरोग्य व स्वच्छता विभागाचे कर्मचारी स्वर्गीय विश्वास कांबळे यांच्या वारसांना 50 लाख रुपयांचा सानुग्रह अनुदानाचा धनादेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास महानगरपालिका आयुक्त श्रीमती संजिता मोहपात्रा, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुचेता पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवक युवराज गायकवाड, सुरेश बंडगर, लक्ष्मण नवलाई, नगरसेविका प्रार्थना शिंदे, साक्षी बोरगावे, अलका ऐवळे, कीर्ती देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. आजच्या मोहिमेनंतर पुढील 5 दिवस महानगरपालिकेतर्फे गृहभेट मोहीम राबवून लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेतला जाणार आहे. निरोगी व सशक्त समाज घडवण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.